आपल्याला 102चा घन काढायचा आहे. आता घन काढून बघू. जसं की आता बघा याचे 2 भाग करू. हा पहिली गोष्ट म्हणजे काय होईल 10चा घन आणि 2चा घन. तर इथे बघा 10चा घन जो आहे तो किती होईल मित्रांनो, तर तुम्हाला माहित आहे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किती होईल तो होईल 1000 बरोबर. आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला काय करावं लागेल 2चा घन तो म्हणजे काय होईल 8. आता बघा त्यानंतर काय करायचंय आपल्याला, तर ह्या 10चा वर्ग करायचा आहे आणि त्याला 2 न गुणायचंय. म्हणजे हे होईल 100 गुणिले 2. म्हणजे याचा अर्थ काय होतो 100 गुणिले 2 बरोबर किती होतील, हे होईल 200 बरोबर. त्यानंतरची स्टेप जी आहे तर ती आहे मित्रांनो 2चा वर्ग करायचा आहे. 2चा वर्ग गुणिले 10 म्हणजे 2चा वर्ग 4 होईल. 4 10 किती होतील 40. तर आता बघा हे होतील मित्रांनो, हे 200ची दुप्पट 400, हे 40ची दुप्पट 80 होईल. त्यानंतर बघा इथे 8 घ्यावं लागेल. इथे शून्य राहील. 8 आणि 4 12. तर आता इथे आपल्याला ऍक्च्युअली हे काय होईल, हे 12 जे आहे तर ते इकडे आपल्याला हातचे द्यावं लागेल बरोबर. म्हणजे काय होईल हे बघा, म्हणजे हे बघा हे 2 होतील इथे. त्यानंतर हा 1 येईल आणि त्यानंतर बघा हे 4 आणि 2 6 होईल. परत काय करावं लागेल आपल्याला इथे हे 61 जे आहे, तर हे 61 जे आहे तर ते काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला, तर त्या 61ला इथे 61 आहे मित्रांनो. तर हा जो 61 आहे तर तो आपल्याला काय करावा लागेल, परत इकडे हप्ता द्यावा लागेल बरोबर. म्हणजे हे काय होईल त्याच्यामध्ये जर मिळवलं तर हे होईल 1601 अशा पद्धतीने. तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला बघा आता काय करायचंय, याच्यामध्ये अंक कोणते घ्यायचे, तर हा 8 घ्यायचा आहे. त्यानंतर हा 0 घ्यायचा आहे बरोबर. त्यानंतर हा 2 घ्यायचा आहे. हा 0 परत लिहितो मी. त्यानंतर बघा 2 घेतला आपण आणि ह्याला 10 61 बरोबर. आता बघा 10 61 208 बरोबर उत्तर आहे. म्हणजे आपल्याला 102चा घन काय आहे मित्रांनो, तर तो 10 61 8. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय आहे मित्रांनो, तर ते आपल्याला सोडवायचंय. तर चला